नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली टॅली प्राईम ट्युटोरियलची सिरीज सध्या चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण टॅली प्राईम डिटेलमध्ये शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप क्रिएशन बघितलं, ज्याच्यामध्ये ग्रुप क्रिएटबद्दल सगळी माहिती आपण घेतलेली आहे. कसे ग्रुप क्रिएट करायचे आणि कोणत्या लेजरसाठी कोणता ग्रुप चॉईस करायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेजर क्रिएशन बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या बिझनेसची अकाउंटिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लेजरची आवश्यकता असते. लेजरचे प्रकार काय असतात काय नाही आपण ते आज पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या स्क्रीनकडे आणि करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही टॅली ओपन करता त्यावेळेस तुमच्या समोर अशी गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन समोर येते. त्यामध्ये क्रिएट वरती इंटर करा आणि ग्रुपबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलीच होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेजरबद्दल पाहणार आहोत. लेजरवरती इंटर करा. लेजरवरती इंटर केल्यानंतर तुमच्यासमोर असं लेजर क्रिएशनची विंडो येते या ठिकाणी. आणि या ठिकाणी नेममध्ये आपल्याला आपल्या लेजरचं नाव टाकायचं असते आणि त्याला त्या लेजरच्या नेचरनुसार आपल्याला ग्रुप सिलेक्शन करायचा असतो. त्यामुळं ग्रुपचं नाव लिहिताना आपल्याला समजलं पाहिजे की त्याच्यातून त्याचं नेचर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपल्याला ग्रुपचं नाव लिहावं लागतं. उदाहरणार्थ समजा आता आपली कंपनी आहे राधाकिशन इन्फोटेक. आपलं कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आहे आणि कुठलाही बिझनेस असो मित्रांनो, घर असो, कंपनी असो, कुठलं ऑफिस असो, प्रत्येकाला लाईट बिल कंपल्सरी आहे. इलेक्ट्रिसिटी प्रत्येकाला लागतेच. पण आपण सर्वात सुरुवातीला लाईट बिल एक्सपेन्सेस नावाचं एक लेजर बनवून घेऊया आणि त्याला ग्रुप द्यावा लागतो मित्रांनो डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता या ठिकाणी दोन प्रकार होते, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याच्यातील अंतर समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. तरी थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो की जो मेन एक्सपेन्सेस असतो, म्हणजे ज्याच्याशिवाय बिझनेस रन नाही होऊ शकत, ते एक्सपेन्सेस जे असतात ते डायरेक्ट असतात आणि बिझनेसला रन करण्यासाठी इतर काही अदर सपोर्टिव्ह एक्सपेन्सेस असतात, त्याच्यासाठी आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेऊ शकतो. तर आपलं कम्प्युटर सेंटर जे आहे ते विदाऊट इलेक्ट्रिसिटीचं रन नाही होऊ शकत, त्यामुळे आपल्याला ते डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंतर्गत घ्यायचं असतं. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस सिलेक्ट करा. टाईप ऑफ लेजरमध्ये आपल्याला या ठिकाणी नॉट अप्लिकेबल सिलेक्ट करावं लागते मित्रांनो, कारण ते डिस्काउंट लेजर नाही किंवा इनवॉइस राउंडिंग लेजर नाही आहे. जीएसटीचे जर डिटेल्स या ठिकाणी टाकायचं असेल, जर ते लेजरचं नेचर जीएसटी रिलेटेड असेल तर त्याला जीएसटी घ्यायचं, अदरवाईज नॉट अप्लिकेबल करा आणि इथं जीएसटीला स्पेस द्या, नॉट अप्लिकेबल सिलेक्ट करा आणि इंटर करून आपलं लेजर सेव्ह करू शकतो मित्रांनो. ओपनिंग बॅलन्सेस, एक्सपेन्सेसला ओपनिंग बॅलन्स नसतात. अदर काही लेजर्स असतात ज्याला कदाचित ओपनिंग बॅलन्सची आवश्यकता पडू शकते, ते नंतर आपण बघूया. आता आपलं लेजर या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे लाईट बिल एक्सपेन्सेसचं. अदर एखादी लेजर या ठिकाणी बनवून बघूया. टेलिफोन बिल एक्सपेन्सेस, याला आपण इनडायरेक्ट करूया मित्रांनो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नॉट अप्लिकेबल, त्या ठिकाणी सुद्धा नॉट अप्लिकेबल आणि हे सेव्ह करूया. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे लेजर्स क्रिएट करायचे असतात. आपण या ठिकाणी दोन उदाहरण बघितलेले आहेत. त्या ठिकाणी मी तुम्हाला हे जे आता दोन लेजर बनवले त्याचे वाउचर एंट्री करून दाखवणार आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण दोन लेजर बनवले होते, त्याची वाउचर एंट्री करण्यासाठी आपल्याला इस्केप करून बॅक यायचं आहे. या ठिकाणी वाउचर सिलेक्ट करूया. आता आपण लाईट बिल जे आहे ते पेमेंट करायचं असते आपल्याला, एक ऑनलाईन बँक मार्फत किंवा कॅशमध्ये भरत असतो आपण. सर्वात सुरुवातीला आपण हे चेंज मोडमध्ये जाऊन डबल एंट्री सिस्टम करून घेऊया आणि हे टू बायच्या ऐवजी आपण यूज CRDR करूया. क्रेडिट डेबिट या ठिकाणी समजते. तर डेबिटमध्ये आपल्याला लाईट बिल एक्सपेन्सेस घ्यावं लागते. समजा आपल्याला लाईट बिल जे आलेलं आहे 1000 रुपये आलेलं आहे. 1000 रुपये सिलेक्ट करूया, खाली CR करा, कॅश घ्या. आता कॅश तुम्हाला बॅलन्स इथं रेडमध्ये दिसेल मित्रांनो, कारण कॅश नसताना तुम्ही खर्च करत आहात असं निगेटिव्ह त्याचा अर्थ होतो. निगेटिव्ह कॅश जात आहे. वॉर्निंग सुद्धा तुम्हाला देत आहे. आणि नॅरेशनमध्ये हे जे तुम्ही वरील जी काही एंट्री करत असतात त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं असते थोडक्यामध्ये. ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण हे जे लाईट बिल भरत आहोत ते एक्झॅक्ट कुठल्या महिन्याचं भरत आहोत ते समजण्यासाठी आपण नॅरेशनमध्ये लिहू शकतो. नॅरेशनची सुरुवात बिईंग न करा,
being light bill paid for the month of April 24. That's it. सेव्ह करा, तुमची एंट्री सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर टेलिफोन बिल एक्सपेन्सेसची एंट्री. समजा आपल्याला 599चं बिल येत असेल कॅशमध्ये, सेम निगेटिव्ह कॅश वॉर्निंग, being telephone bill paid for the month of April 24. That's it. तर अशा पद्धतीने आपण पेमेंट वाउचर एंट्री करू शकतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये सगळं पाहणारच आहोत. आता फक्त सॅम्पलसाठी मी तुम्हाला 2 डेटा एंट्री सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी वाउचर एंट्री आपण केलेल्या वाउचर एंट्री आपण डे बुकमध्ये किंवा डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये कॅशमध्ये जाऊन देखील आपण चेक करू शकतो. डे बुकवरती क्लिक करा, इंटर प्रेस करा, तुम्हाला या ठिकाणी 2 एंट्र्या केलेल्या आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. आपण डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये जाऊन अकाउंट बुक्समध्ये जाऊन कॅश बुक, बँक बुकमध्ये आपण चेक करू शकतो. अशा पद्धतीनं 1599 रुपये आपण निगेटिव्हमध्ये आहोत, कारण आपल्याकडे कॅश नसताना आपण कॅश खर्च केलेली आहे. कॅश पॉझिटिव्हमध्ये कसं आणायचं, कॅश रिसिप्ट कसं घ्यायचं, हे आपण येणाऱ्या एंट्र्यामध्ये पाहणारच आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी, त्यांना प्रेरित करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार.